नमस्कार मित्रांनो, बघू शकताय मी ज्ञानेश्वर डोईफळे, अंबड तालुका, जिल्हा जालना. आपण आहेत महाखाळा गावामध्ये. मित्रांनो बघू शकताय, महाखाळा हे गाव जे आहे आमच्या अंबड तालुक्यामधले एकदम फेमस गाव असणारा गाव आहे. मित्रांनो बघू शकताय, तर आपण आलेलो इथे आपले भाऊ आहेत, त्यांच्याशी जरा थोडे जाणून घेणार आहेत. भाऊ, आपलं काय नाव? माझं नाव कृष्णा चिमणे आणि माझं समजा मला सगळे सोनूच म्हणतात बघा. तर भाऊ आले होते आपल्याकडं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि त्यांना थोडी माहिती लागत होती युट्यूब बद्दल. तर त्यासाठी आपण जरा जे आपले मराठी लोक आहेत त्यांना आपण सांगणार आहेत की बाबा युट्यूब मधून कशी कमाई होते, काय होते त्याबद्दल त्यांना एक सांगायला आलतो. आणि त्यांची ना आमची भेट चालता चालता झाली. तर ते मला म्हणले व्हिडिओ बनवायचा. तर म्हणलं चला बाबा मग देऊ तुम्हाला थोडी माहिती. तर मग त्यासाठी आम्ही आलो होतो बघा. आपला संभाजीनगर धुळे जो आपला हायवे बघा, बीड संभाजीनगर हायवेला आम्ही आहेत. मित्रांनो बघू शकत आहे, तर आमची भेट पडली, ते गाठ झाली. तर आम्ही यांच्याशी मुलाखत घेत आहे थोडी. तर यांना जरा माहिती युट्यूब चॅनल मधलं जरा, तर मला यांच्याकडून जाणून घेऊया थोडं. तर आपल्याला ते थोडी माहिती सांगू लागलेत. तर आपल्याला युट्यूब मध्ये जर आपल्याला मॉनिटाईज करायचं असलं तर किती सबस्क्राईब लागतात, किती काय? तर सरासरी आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायला लागतो बघा. ते क्रायटेरिया युट्यूबचा. आणि 3000 घंट्याचा आपलं 3000 घंट्याचा वॉच टाइम आपल्याला पूर्ण करावा लागतो बघा. आणि ते 3000 आणि 1000 सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करावं लागते. आणि 3000 जणांना आपला व्हिडिओ बघायला पाहिजे. 3000 लोकांनी? हा, 3000 लोकांनी म्हणजे आपलं 3000 घंटे व्हिडिओ बघायला पाहिजे. सॉरी, 3000 घंटे बघायला पाहिजे. 3000 घंटे व्हिडिओ जर बघितला तर तिथून पुढे आपल्याला मग ते युट्यूबच आपल्याला एक मेसेज देतं की आपण मॉनिटाईज साठी आपण अप्लाय झालेलं आहे. आणि मग तिथून पुढे ते आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. आणि मग आपल्याला अर्निंग चालू होती डॉलर मध्ये. आणि जो $1 असतो आपला 85 रुपये 85 रुपये इंडियन रुपीज मध्ये त्याची किंमत आहे बघा. तर सरासरी आता वाढली वाटतं त्याची किंमत. तर जे आता युट्यूब वरती नवीन काम करण्यासाठी इच्छुक आहे तर त्यांनी चॅनल सुरू करायला पाहिजे. आणि ज्यांना समजा ज्यांना आता सगळ्यांना कोणाला समजा क्रिकेटचं नॉलेज आहे त्यांनी क्रिकेटचे व्हिडिओ बनवायला पाहिजे. ज्यांना फूड ब्लॉगिंग करायचे असेल, समजा आता हॉटेलवर जायचं, तिथं व्हिडिओ काढायचे बाबा कशी चव आहे काय, त्याबद्दल त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरी बघा आता याच्या. तर त्याबद्दल व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणजे सगळ्यांनी. बरोबर. मित्रांनो बघू शकता, आपले भाऊ सांगत आहेत ते व्यवस्थित सांगत आहेत, त्यांच्या ऐकण्याकडे लक्ष असून मित्रांनो हे सांगतात या पद्धतीचे ब्लॉग बनवतात. यांचं पण युट्यूबला चॅनल आहे, माझं पण युट्यूबला चॅनल आहे. तर मला जरा एवढे नॉलेज नव्हतं युट्यूब मधलं, तर भाऊशी संपर्क साधला मी. तर यांनी भरपूर अशी माहिती दिली मला. आणि जर युट्यूब चॅनल खोललं तर तुम्ही म्हणता की बाबा लगेच मला व्ह्यू यायला पाहिजे आणि लगेच मला पैसे यायला पाहिजे, पण तसं काय होणार नाही मित्रांनो. तर आधी आपल्याला पूर्ण क्रायटेरिया म्हणजे असं पैसे भेटत म्हणून असा व्हिडिओ नाही बनायचा. आपली एक आवड म्हणून त्यामध्ये आपण व्हिडिओ बनायला पाहिजे बघा. आणि आपण त्या आवडीचे आपलं रूपांतर आपले ते पैशामध्ये होईल बघा पुढे चालून. आणि पुढे चालून खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहे युट्यूब बद्दल, म्हणजे युट्यूब मध्ये. आणि खूप काही आपण पैसे कमवू शकतो. आता जे मोठ्या युट्यूबर आहे बघा, त्यांनी प्रॉपर्ट्या घेतल्या, घरं बांधले, खूप काही केलं समज युट्यूबच्या जेवावरती. तर जे युट्यूबच्या जे क्षेत्रात उतरणार आहे तर त्यांनी खरंच लवकरात लवकर चालू करावं चॅनल, असं माझं एक म्हणणं आहे सगळ्यांना. युट्यूब चॅनल मध्ये भरपूर पैसा मिळवतात. काही काही एक तरी बी मॉनिटाईज झाल्यानंतर समजा यूज असल्यानंतर भाऊ तरी बी समजा 1000 सबस्क्राईब त्याच्यानंतर समजा किती महिना चालू होणार आपल्याला तरी बी? म्हणजे 1000 सबस्क्रायबर झाले. तुमचं म्हणणं आहे की बाबा पूर्ण 1000 सबस्क्रायबर झाले आणि महिना पूर्ण. पण तुम्हाला सांगू इच्छितो असं काही होणार नाही. 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तरी पण जेवढे आपले व्हिडिओ पळन म्हणजे जास्त व्ह्यू येईन त्याला. जसे जसे आपले व्ह्यू वाढतील तसे तसे आपल्याला पैसे येणं चालू होईल. कमीत कमी तरी समजा मी सांगू तुम्हाला, जर 1 लाख व्ह्यू आले की व्हिडिओला, समजा 1 लाख व्ह्यू आले तर त्याचे $5-6 तयार होते. आणि तसं मग ते आपलं काय होतं, युट्यूब काय करतं, मंथली पेमेंट करतं आपल्याला. मंथली मग 30 दिवसामध्ये आपल्याला ते युट्यूब पेमेंट करतं आपले जेवढे व्ह्यू झाले तेवढे. तरी किती महिन्याला तरी पगार किती समजा? महिन्याला आता समजा जर व्हिडिओ लईच पळले तुम्ही लाखांनी पण हे करू शकता, लाखांनी पेमेंट काढू शकता युट्यूब मधून. आणि भावांना व्ह्यूजवर असते ते मित्रांनो, व्ह्यूजवर आणि सबस्क्रायबर करायला पाहिजे. तुमचे व्हिडिओ पण दुसऱ्याला आवडायला पाहिजे, असे तुम्ही व्हिडिओ बनायला पाहिजे.
आणि कोणी शेतकरी पुत्र आहेत, कोणी शेतीमध्ये व्हिडिओ बनवू शकताय. तुम्ही इकडे बघू शकता, आपल्याकडे इथे ऊस आहे. आता ऊसामध्ये ऊसाबद्दल माहिती देऊ शकता कुठली इथली तुम्ही. माहिती देऊ शकता. अशी तुम्हाला जे आवडेल ते तसे तुम्ही व्हिडिओ काढू शकता. भाऊनी सांगितलंय त्या पद्धतीत तुम्ही लक्ष द्या. आणि शेतीमधले पण पाहिजे ते जे क्षेत्रामध्ये आहेत आपण ते क्षेत्रामधले व्हिडिओ बनवू शकताय. भाऊनी सांगितलं त्या पद्धतीने आपण बनवू शकता. एकदम नंबर 1. मला तर त्यांनी एकदम नॉलेज दिलंय. आणि मी पण आता माझा युट्यूबला चॅनल आहे ज्ञानेश्वर डोईफोडे नावाने. मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि भाऊचे पण चांगले व्हिडिओ असते, तर त्यांच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि फेसबुकला पण फॉलो करा त्यांना. धन्यवाद. आणि आपल्या भाऊचं पण चॅनल आहे. कोणतं हा. चॅनल आपलं? माझं युट्यूबला सोनू चिमणे लॉग म्हणून आहे बघा. तर आपल्या पण चॅनलला बघा, व्हिडिओ बघा आपले आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. फेसबुक वगैरे आणि फेसबुकला पण येतेच सोनू चिमणे लॉग म्हणून, येऊन जाईल तुम्हाला. फेसबुक, इंस्टाग्राम आणि चौकडा आहेत. हा. भाऊला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भावांनो, मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एकदम फेमस करा. जय